त्यासाठी रक्ताचं पाणी ध्येयाची आराधना आणि तत्वाची साधना करायची की आपण कुणाचं तरी कोण आहे म्हणून जगामध्ये ओळख मिळता कामा नये. आपण गेलो ना, आता कुणाच्या कार्यक्रमाला जाताना आपले वडील काय करतात, मित्राला फोन करतात का नाही, अरे त्याचा बर्थडे आहे आपण त्याच्या बर्थडेला जाऊया म्हणून करतात का नाही फोन. लग्नाला जायला मित्रांना फोन करतात का नाही की बाबा चल आपण जाऊया म्हणून. मम्मी तेच करते का नाही, आणि दोघी घेऊन घेतल्याशिवाय जाते का कधी गेलेली बघितलं एकटी, ती कधीच जाऊ शकत ना. आधी तो आलाय का मग जातो का. तर याचं एकमेव कारण म्हणजे स्वतःवरचा विश्वास नसणार आहे की मी एकटा गेलो तर त्या लग्नामध्ये मला सन्मान मिळेल, मी एकटा गेलो तर वाढलेल्या ठिकाणी सुद्धा 4 लोक बाजूला सरून मला बसायला जागा देतील, त्यासाठी 4 लोक घेऊन गेलो तरच मला किंमत मिळेल. ही जी असुरक्षितेची भावना आहे ती जर घालवायची असेल तर त्याला एकमेव औषध म्हणजे ग्रंथालय आहे. पुस्तकाच्या बळावर माणूस समृद्ध होतो, पुस्तकाच्या बळावर माणूस विचारी होतो आणि मग तो नम्र होतो पण घाबरट होत नाही. त्याला कळतं या जगामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, कशामध्ये